अमित शहांनीच मला भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती, एकनाथ खडसेंचा मोठा दावा। मात्र शेवटपर्यंत शरद पवारांसोबत राहणार, भाजप प्रवेशात मला रस नाही, खडसेंनी केलं स्पष्ट। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल, भोंदूगिरी, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळाचे गंभीर आरोप। कांदिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेचे रामरक्षा महाआरती आंदोलन, भाजप सरकारनं हजारो मंदिरांवर बुलडोझर चालवली, आदित्य ठाकरेंची टीका। असं ठीक आहे, एका ठिकाणी झालं की आपण सगळ्या मंदिरांवर संशय घेतो, ते काय योग्य आहे असं मला काही वाटत नाही। विनायक मंदिरात घोटाळा झाल्याच्या उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आरोपांचं मंत्री भुजबळांकडून खंडन। तब्बल 83 तासांनंतर पिंपरीतील मोशीच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीतील रेस्क्यू ऑपरेशन संपलं, 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर इमारतीतून 9 जणांना वाचवण्यात यश। शहादा शहरातील समाज कल्याण वसतिगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा, 3 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक। आणि व्हिएतनामच्या फुक वॉक या बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली, 15 जणांचा मृत्यू, काही जण जखमी। बुलेटिनमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची बातमी बघणार आहोत। ही नवी दिल्लीतून बातमी येते आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला भाजपत येण्याची ऑफर दिली होती। एकनाथ खडसे यांनी हा दावा केलेला आहे। मोठी बातमी आहे, एकनाथ खडसे असा दावा करतायत की अमित शहांनीच मला भाजप प्रवेशाची ऑफर दिलेली होती। एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिलेली आहे। स्थानिक लोक काम करणार नाहीत असं सांगून माझा प्रवेश रोखला, असा आरोप एकनाथ खडसेंनी केलेला आहे। एवढं निश्चित आहे की दिल्लीला मी गेलो होतो, त्यावेळेस मी गेलो म्हणजे मी स्वतःहून गेलो नव्हतो। माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता, मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं। त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे, आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करू, आणि नड्डाजीकडे पाठवलं। नड्डाजींनी काय ते त्या सगळ्यांना माहिती आहे। मुळात मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही। मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील। भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत, हे मी मान्य करणार नाही, आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे। शिरीष महाजन म्हणतात मी विरोध केला नव्हता, त्यांनी विरोध केला नसेल, पण वरच्यांनी जे मला सांगितलं त्या कालखंडामध्ये ते म्हणाले आपको अगर प्रवेश देंगे तो भाजपा के लोकल लोग पार्टी बोल रहे कि हम काम नहीं करेंगे, हम सीट गिरा देंगे, ऐसा वो ब्लैकमेल कर रहे हैं। इसलिए आप लोकसभा में हमारा काम करो, बाद में देखते हैं, असं त्यांनी म्हटलं होतं। मग ब्लॅकमेल कोण करत होतं? नाथाभाऊंना प्रवेश दिला तर आत्ताही म्हणतात की नाथाभाऊंकडे जर देवेंद्र फडणवीस वाढदिवसाच्या दिवशी आले तर मी राजकारण सोडून देईल, हे वाक्य कोणाचे आहे? काल विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंची भेट झाली आणि त्यानंतर दिलेली ही खडसेंची प्रतिक्रिया आहे। मग विषय निघाले आणि त्यांनी मग सांगितलं की कसा माझा प्रवेश होणार होता। पुढे जाऊया। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही आघाडीची मोठी बातमी आहे आणि उबाठाचे माजी खासदार होते विनायक राऊतांच्या अडचणी त्यामुळे वाढलेल्या आहेत। जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत 9 जणांवर गुन्हा दाखल झालाय आणि त्यात विनायक राऊतांचं नाव आहे। विनायक राऊत, त्यांचा मुलगा गीतेश राऊत, श्यामल राऊत यासह 9 जणांविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे। अंधश्रद्धेच्या नावाखाली कोकणात विविध ठिकाणी अघोरी प्रकार केले असा धक्कादायक आरोप आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठीच खळबळ उडाली आहे। एकीकडे
उद्धव ठाकरेंनी अयोध्येतील राम मंदिर दानचोरीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. इकडे उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंच्या सत्तेत मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात आर्थिक घोटाळा झाला असा आरोप केला. यासाठी शिंदेंनी मनसे नेते यशवंत किल्लेदार यांच्या जुन्या वक्तव्याचा आधार घेतला. त्यावरून ठाकरे आणि शिंदेंच्यात कलगीतुरा रंगला. असं असतानाच मंत्री छगन भुजबळांनी शिंदेंच्या दाव्याला छेद दिला. सर्वच मंदिरावर शक्का घेणं अयोग्य आहे असं भुजबळांनी सांगितलं. एका ठिकाणी झालं की आपण सगळ्या मंदिरांवर संशय घेतो ते काही योग्य आहे असं मला काही वाटत नाही. एका ठिकाणी झालं म्हणजे सगळीकडे तेच होतं असं समजण्याचं काही कारण नाही. आणि असं काही होत असेल तर त्याचे पुरावे आले पाहिजे. अंधेरी स्टेशनवर टीसी आणि प्रवाशांमध्ये वाद झाला. अमराठी टीसीनं मराठी बोलायला नकार दिला, त्यामुळे प्रवासी संतापले. एवढंच नाही तर अमराठी टीसीनं प्रवाशाला काही काळ कोंडून ठेवल्याचाही आरोप आहे. यावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झालेली होती. अखेर त्या प्रवाशाची सुटका करण्यात आली. अमराठी टीसी होता. मी मराठी बोलणार नाही असं म्हणाला आणि हुज्जत घालायला लागला. त्याने प्रवाशाला डांबून ठेवलं असा सुद्धा प्रवाशाचा आरोप आहे. आरपीएफ कार्यालयामध्ये त्याला डांबून ठेवण्यात आलं. मराठी बोलण्यावरून वाद झालेला बघायला मिळतोय. आम्ही तुम्हाला मराठीत भाषा तुम्ही या मी समर्थ आहे तुमच्याशी बोलायला. तुमच्या मोबाईल मधलं व्हॉट्सअप का हिंदी मध्ये ते सांगा मला. ते विषय नाही. तुम्ही महाराष्ट्र राज्यात तुम्ही काम करताय. आम्हाला मराठीत भाषा पाहिजे. मराठीत सेवा द्या. कोणाशी काय बोलायचं. आम्ही फक्त मराठीत सेवा मागतो अरे तुम्हाला. सेवा तो बोलला का नाही देत आहे? नाही बोलत ना तो. तो नाही बोलत होता तर तुम्ही माझ्याकडे बोलायचं. अरे तुम्हाला तेच डायरेक्ट का म्हणलं. बोललात? तुम्हाला तेच तुम्हाला- सांगितलं की तुम्ही आम्हाला direct आरोप केला त्याच्यावर. हे त्याला व्यक्ती- बोललाच पाहिजे. अरे नाही अरे नाही आम्ही नाही. सांगतो की आम्हाला इथं नाही. मराठीत सेवा द्या. हा मग सेवा द्या. मग तुमच्या याच्यामध्ये हिंदी काय? अरे म्हणजे तो भाग तुमच्या ना सोयीनुसार तुम्हाला इथं तुम्ही पाहिजे तिथे हिंदी बोलला. अरे तुमच्या तुम्हाला- सोयीनुसार तुम्ही जिथे पाहिजे तिथे तुम्हाला इंग्लिश केंद्र बोला. सरकारने तुम्हाला आमच्या स्टाफचा प्रॉब्लेम तुम्हाला होणार. केंद्र सरकारने इथं केंद्र आमच्या सरकारमध्ये सेवा प्रावधान देण्यासाठी आहे. ठेवले. केंद्र सरकारमध्ये 3 भाषा आहेत प्रावधान आहे. तिकडे. मी बोललो आहे. आम्हाला फक्त त्याच्याला मराठीची पहिला- सेवा द्या बस. आम्ही हो, एवढंच सांगतो इथे ना तुम्हाला. तुम्ही आलात ना आमच्यामध्ये तिथे पण पत्रव्यवहार हिंदी मध्ये करायला अरे सांगितलं. बाबा, पण तुम्हाला आम्ही प्रॉब्लेम आहे. तुम्हाला- चला माझ्या बरोबर. आता जाऊ आपण तिथंच जाऊ. आता उठा. तिथंच जाऊ. आरडे आता ऑफिसला उठा पण माझ्या जाऊ. बरोबर. तुमच्या ऑफिसला पण हा जाऊ चला आपण. माझ्या बरोबर. आम्ही फक्त तुम्हाला हा, मराठी मला सेवा नका मागतो. सांगू मी कायदेशीर कारवाई करतोय. तोच तर सांगतो आम्ही तुम्हाला. हा, आम्ही मग फक्त चला ना. ठीक ते आहे. बसून काय होत नाही. मी ठीक सांगतो आहे. त्यांना. आम्ही फक्त सरकारला पण यांना विचारतो. मराठीत सेवा मागितली तर हे भांडायला आले तिकडे की हा, तुम्ही ठीक बाकी आहे. काही issue नाही. भाषा हो, हो, हो. करताय. हा, यांची बिनधास्त. सेवा कशासाठी तुमची सेवा आम्हाला इथं कशासाठी हा, ठेवली RPF, कॉल कर. क्रिएट युनिव्हर्सल यांना ऑपरेशन सगळ्यांना वाला. सेवेसाठी ठेवलंय की हा. आम्हाला राजभाषेत यांचं मराठीमध्ये पुरं सेवा आपण द्या. पूर्ण नॉलेज करूया. पश्चिम रेल्वेचा मराठी द्वेष वारंवार दिसून येतोय आणि आता तर आपल्या प्रवाशांना ते बंदिस्त करू लागलेले आहेत. शासनाच्या नियमानुसार मराठी येणं बंधनकारक असताना देखील हे प्रकरण का घडतायत आणि मग प्रवाशांना याचा नाक त्रास सहन करावा लागतोय. 2 तास 1.5 तास जर एखाद्या प्रवाशाला बंदिस्त करता किडनॅप करता त्याची काय चूक म्हणा. चूक काय? मराठीची मागणी करणं म्हणजे चूक? कामात अडथळा? हो साहेब आम्ही शिकून घेऊ एवढं बोलून तुम्ही जर मार्ग काढला तर त्याला पर्याय निघतो ना. परंतु मुजोरी करायची आणि मग पुढे असे मराठी आडनाव लावणारे टीसी घालायचे आणि भीती दाखवायची आणि बंदिस्त करून ठेवायचं हे कुठेतरी आता अति होत चाललेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय या रेल्वेला आपणच धडा शिकवावा. 2:03 एसीची ट्रेन पकडली होती. माझा एसी पास असतो. मी कंटिन्यू येतो जातो इकडे. मी आज दादरला जात होतो माझ्या वैयक्तिक कामामुळे. तर राम मंदिरच्या आसपास त्यांनी 2 टीसी आले. तिथे हिंदीमधून विचारणा करायला तिकीट दाखवा बऱ्याच जणांना. तर मी त्यांना म्हणलं तुम्ही फक्त आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही सेवा द्या तिथं आम्हाला फक्त मराठीत सेवा द्या एवढीच मागणी केली. ते दोघांचं उत्तर वेगळाच प्रकार होतं. नंतर त्यांनी तिसरा व्यक्ती बोलवला जो की मराठीच माणूस आहे तो सावंत. त्यांनी इतकी आरेवारीची भाषा केली. नंतर तू आमच्या कामात अडथळा आणला तुझ्या गुन्हे दाखल करू.